कारण एकजुटी असली ना, आता आता काय झालंय, क्रिकेटचा खेळ एवढा फास्ट झाला ते सोंगटीसारखा, इकडून मारले की तिकडे, तिकडून मारले की इकडे. त्याच्यामुळे भरपूर आता मॅचेस आहेत. फक्त आपला खेळ व्यवस्थित पाहिजे, कारण ते महत्त्वाचं आहे. कारण व्यावसायिक क्रिकेट आता खूप वाढलं आहे. त्याच्यामुळे एकजुटी महत्त्वाची आणि अशी एकजुटी ठेवा. काही विचार विमर्श असं काय आहे, मी घाबरलो पंचाने असे हात केले तर असू द्या. 10 प्लेयर बिंदा किती पण प्लेअरमध्ये खेळला, त्यांची हिंमत काय. 5 मध्ये शिवकर जिंकलेत. आईला पूर्वी आम्ही तर 4-4 मध्ये खेळायचो. पहिली गेंद फुल टॉस और चौका मिलेगा, छक्का. आईला पहिले गेंद को पैरल छक्का दीजिए. यार त्याला शॉट येत नाही का, शॉट करण तो बोलते शॉट. 6 रन. कल ठंडी करण बहुत थी ना उधर धुंधराई में, बहुत बहुत. कैच इट. कौन गएगा? यस, कॉटन बॉल्ड एंड द विकेट नंबर 5 डाउन. जिन्होंने छक्का ठोका था उसे ही चलता कर दिया डीजे. ले गई. आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक उमेश भोईर, सन्माननीय पोंजे गावचे. आणि बघा हरकत चौरगे सर, पूर्वी हल्दीला हा गाडी लागायचा खडीवली बघा जास्त, आठवतं ना? त्या आईला मंडपात बिंदास कसे पण नाचायचे लोक. तेव्हा काय असं म्हणजे मजा होती की ते बँजू बंद झाला की एक खलीवली निघाला की जाम मजा येते, उघडं बिघडं सगळं बिंदास. आता होतंय काय, आता हल्दी घरातच माणसं नाचतात, बाकीचं घरी. सगळा व्हिडिओ कॉल. आता बघा कोणाला व्हिडिओ कॉल आला, जेवायला गेला घरी गेला, असं आहे. माणसाला आनंद आहे. बघा या चेंडूवर जर विकेट घेतात 500 रुपयाचं पारितोषिक. धुंधरे बनाम पोंजे के बीच, मोहपे के बीच मुकाबला चल रहा है. फिर से तैयार है जय भोईर. 500 रुपये विकेट के लिए. विकेट के लिए 500 है, लेकिन ये सामने स्ट्रोक है, चौका मिलेगा लगता है क्या. गुड फील्डिंग, गुड फील्डिंग. और इसी के साथ 2 रन मिलेंगे. फंबल हुए और 1 रन का मौका. उधर फेंकना चाहिए था भैया. क्रिकेट में नजर इंपॉर्टेंट बात है. जैसे सड़क के ऊपर आप चलते गाड़ी लेके तो कहते हैं ना कि वो बोर्ड होता है, नजर हटी तो दुर्घटना घटी. तो उस तरह से इस मैदान के अंदर भी नजर इंपॉर्टेंट बात है. नजर का खेल है ये, आंखों से देखा जाता ज्यादा का है. 8 रन. टर्न किया गेंद को जरूर. स्क्वायर लेग के ऊपर चौका मिलेगा क्या. नए खिलाड़ी आए गेंद को उठाने के लिए. 2 रन जरूर मिल चुके और 2 रनों के साथ हम देख सकते तो इस बार धुंधरे टीम का स्कोर पहुंचा है 10. दुहाई आंकड़ा बोर्ड के ऊपर. चांबो आज इधर ही, कल वो मेरे हिसाब से पोंजे में थे. और लॉफ किया गेंद को. इस बार यहां छक्का जाएगा. और बेहतरीन छक्का लॉन्ग ऑफ, और इस बार लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच से. वन विकेट जय भोईर को आसमान दिखाया. और विनायक धवने जो 10 पे पहुंचे हैं, और कुणाल जो धवने वो 0 पे खेल रहे हैं. मुझे लग रहा है कि ये फर्स्ट ओवर अभी तक खत्म नहीं हुआ, क्योंकि अंतिम बॉल शेष इस ओवर की. आखिरी गेंद शेष. रोमन ट्रॉफी को आप देख रहे हैं. आज इस ट्रॉफी का 3रा दिन. हिट ज्यादा है. हाँ तो काम करना ही चाहिए. वो आयर ही अपना है. देंगे सोमवार को, क्या टेंशन है.
और किनारा लग चुका अंदरूनी, लेकिन शॉट फाइंडर के ऊपर खिलाड़ी तैनात है, बल्लेबाज क्रीज के अंदर मौजूद है। फर्स्ट ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर के समाप्ति के बाद हम देख सकते हैं, तो इस बार देखा जाए यहाँ जीकेसी धुंधरे टीम का स्कोर पहुंचा है 16 रन 1 विकेट के नुकसान पे फर्स्ट ओवर के बाद। 24 गेंदों का खेल अभी तक शेष है और देखिए पूरे एफर्ट के साथ 24 इवेंट लाइव की ये शानदार टीम अपना शानदार एफर्ट दे रहे। आज के दिन में पाली में खुद चांबो मौजूद हो चुके हैं, उन्होंने वार देखा है कि शुक्रवार है और जो उपवास वाले उनके 2 बुआ थे वो अभी घर में है, तो कल अगर वो आएंगे तो उन्हें घर से डब्बा लाना पड़ेगा। मुझे ये लग रहा है कि ये सब्जी था तो अंपायर दोनों बोले कि हम सब्जी का खाना खाएंगे। हाँ, तो कल सब्जी बनने वाला है, लेकिन ये डब मुझे लगता सब्जी अगर अंपायर खाते तो अच्छा होता, लेकिन अंपायर ने ना आओ देखा ना ताओ देखा, डायरेक्ट पत्रवल ली और 3 बार भात। कैसे तबीयत हटेगी इन लोगों की। उधर वहां भोईर जी ने 3 लीटर पानी पिया, टंकी मजबूत है उनकी। वो ने करण ने अच्छे डाला है, ये पहले दूसरा मैच है, मतलब वो अभी इकट्ठा होके खेल रहे ना, नहीं तो जो अगर 2-3 टूर्नामेंट खेलते और ना तो बेहतर बढ़ा, लेकिन ठंड बहुत थी कल, काम बने करेगा, उसके पास वो काबिलियत है ना, इंजर भी नहीं होते तो बड़ा मजा आता। लेकिन उधर क्या करे, पत्थर बित्तर बहुत है उस मैदान के अंदर थोड़ा सा, लेकिन ठंड इतनी नहीं रही जाम्बो। अरे मेरे तो इस बार पैर के सामने ऐसा लगता है बर्फ फैलाया किसी ने, इतना ठंड था। और वहां अगर ठंड में कोई गर्मी मिलते ना तो बड़ा मजा आता है। हाई कौन उधर गाँव के बाहर मैच 16 पे स्कोर। विराज भोईर बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं तो आखिरी 24 गेंदें बची हुई है। भावेश मुझे लगता है अपना बैल लेके गया है ना। यस भावेश, देखिए पहले शुरू में बोलता है मैं नहीं हूं, लेकिन बाद में जब अंदर आता है ना तो पूरा लाल पीला दिखाता है खेल। और द विकेट से अच्छी बॉल और साइड ऑफ स्टंप बॉल थी, और इस बार देखा जाए गेंद बल्लेबाज इस गेंद के ऊपर खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क हुआ नहीं। डॉट गेंद। सेकंड बॉलर मिस्टर विराज भोईर है और विराज के सामने इस बार कुणाल। और शॉट है इनसाइड आउट, लॉफ्टेड शॉट, कवर ड्राइव, इट्स अ ब्यूटीफुल हैंडसम सिक्सर। गाणं फेमस होता, गॅदरिंग असली की चोरगे साहेबांना माहिती होतं, आनंद शिंदे गाणे फेमस, सगळ्या भक्तीने खेळ नाचाला गॅदरिंगला। तर पूर्वीची मजा गेली मित्रांनो, दिवस बदलले। 22 रन, फिर से भोईर तैयारी। क्रिकेट का ब्रह्मास्त्र अनादिकाल तक चलने वाला है। इसे ग्रामीण टेनिस क्रिकेट में कहते चांबो, बूंदा मारा, बूंदा नीचे डेंजर होता है, उसे बाहर निकालना पड़ता है, निकल गए तो ठीक, नहीं तो अटक जाता है आदमी। हाँ, चांबो स्वीप मारेगा नहीं, चांबो कलम्बोली में स्वीप ही रहे, उसका डेंजर है ना, डायरेक्ट बैटर स्वीप करता है। आजकल का जमाना फास्ट है ना, व्हाट्सएप के ऊपर हाई कौन रात को खुल्लम खुल्ला काम, सब लोग सो जाते हैं। और कट किया गेंद को एक बार फिर से बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर जा रही दंदनाती हुई 4 रन, ठोकम ठोक, और बल्लेबाज काफी आक्रामक मूड में आए। और कुणाल इस बार देखिए क्या बेहतरीन बल्लेबाजी। अभी दोपहर युग का जमाना अलग था, अभी जमाना अलग है। 26 लॉस ऑफ 1 विकेट धुंधरे टीम। विराज तैयार है और गई, और गई, इस बार गेंद सीधी तारामंडल, आ गया 6 रनों का बंडल, ठोको ठोको। साहेबांनी स्वतः पत्नीचं नाव घेतलं गाण्यात। भाऊ तुम्हाला विनंती, असं गाणी काढायचं असेल तर बिंदास तयारी करा, नाही तर उद्या बोलाल आम्हाला बोललेत ना 2 भावांना, आम्ही पण प्रयत्न केला असता। बघा तिकडे संगम भोईर
135 किलोचा माणूस, मग तो माझं वजन पहिलं नव्हतं, लग्नानंतर झालं, त्याला आम्ही करणार काय? कमी करा, कमी करा, धावाला जा. जास्त तब्येत बरी नाही आहे. 32 बल्लेबाज के नट बोली ढीले की वापसी लाना पड़ेगा इस बार, देखा जाए यहाँ मोह पे गेंदबाज को. अंतिम बॉल और किनारा लग चुका है, पीछे चल गई बैक स्विंग के सामने, बल्ले से चौका लॉन्ग टॉप के ऊपर, नॉन स्टॉप 4 रन एंड द ओवर इस बार डेड, यानी कि खत्म हुआ दूसरा ओवर. रन बन चुके इस बार धुंधरे टीम का. स्कोर है 36, लॉस ऑफ 1 विकेट 2 ओवर के बाद. कमान डीजे धुंधरे. संवादानंतर आपण बघू शकता जीसीसी धुंद्रे संघाची धावसंख्या 36 ला मला वाटते एक गडी मैदानाच्या बाहेर. जय भोई उधर साऊ देखिए, टाइम आहे. ते आता काय बघा, सला योगायोग आहे. कारण त्या शोले पिक्चर मध्ये पहिला अमिताभ बच्चन आणि सचिन पिलगावकर मेला, आता सगळे ते मेला आणि दोघं जिवंत आहेत. कसं योगायोग बघा. म्हणून हसत खेळत जिंदगी जगा मित्रांनो. जंबो जास्तीच रात्रीचे फोन करायचे. अच्छी बॉल नीचे रह गई गेंद बल्ले की भी संपर्क करने. आजकल भरोसा नहीं किसी का, कौन जल्दी उठ जाएगा. ये आदमी चलते फिरते ही मर जाते, अटैक आता है तुरंत. और आदमी कहते गया क्या गया. आपली माणसं काय करतात, मेरे होते हलवून बोलतात, आता उठस करे तू बोलस काय. तो काय बोलणार, ती गेली माणसं वरती. गेलेली माणसं पुन्हा येत नाही, आठवणीत राहतात. जपून घ्या. किनारा लग चुका है, रन मिलेगा जरूर. गुड रनिंग और एक सिंगल के साथ धुंधरे टीम का स्कोर पहुंचा है. बल्ले से आए और स्कोर पहुंचा 37. प्रणीश दीपक पाटिल इस बार स्कोरिंग की भूमिका कर रहे हैं. कल उनकी मैच है इसी मैदान के ऊपर. कल परसों बिल्कुल. हाँ तो जीता, अरे मालिक को मालूम नहीं है घोड़े कहाँ आएंगे. अच्छी बॉल, गुड डिलीवरी, सही डिलीवरी. शान पोलाक, कपिल देव साहब, वसीम अकरम जी, ग्लेन मैग्रा, ये ऐसे गेंदे सही स्पॉट के ऊपर फेंकते थे. सेन बॉन्ड भी इस बार देखिए, हर एक आदमी को पहचान हो जाती है क्रिकेट की. ये बॉल सही, जो वो जो लेंथ है ना, वो काफी जबरदस्त है. सही इस बार देखा जाए गेंद. डॉट गेंद की समाप्ति. जय भोई तैयार है, 37 पे खेल रही इस बार. ये देखिए बांध के रखा हुआ है. हाँ सीधा बॉल भेगा. देखिए मुझे आज भी याद है, जब जावेद मेहता सब बल्लेबाजी करने के लिए आते थे ना, तो भारत के शिवलाल यादव जो गेंदबाज थे ना, उन्हें वो फंसा देते. तो वहां से वेंकसरकर साहब कह देते कि देख शिवलाल, तेरा एक गिराक आया कस्टमर. तो उस तरह से बल्लेबाज को इस गेंदबाज ने कस्टमर बना दिया है. उसकी कमजोरी ढूंढी उसने गेंदबाज ने, और वही गेंदे फेंक रही. 5वीं डिलीवरी. एस किनारा लग चुका है बल्ले का, लेकिन बैकवर्ड पॉइंट के ऊपर. संभाल के उतना थ्रो जल्दी करेंगे यार. तुझे मालूम नहीं इतना स्पीड से थ्रो करेगा. वो अंपायर है चोर के सब, उनका अंगूठा प्रॉब्लम हुआ था. 2 डॉक्टर ने उनको कह दिया कुछ झगड़ा करके तू आ गया है. ऐसा इतना जोर से मत फेंक भैया, संभाल के. विकेट कीपर एक टीम का आईना होता है. क्योंकि जैसा तुम थ्रो करेंगे वैसे वो पकड़ने की कोशिश करेंगे, क्योंकि उनका काम है. लेकिन कहीं उंगली अंगूठे के ऊपर लग जाएगा तो प्रॉब्लम. संभाल के, आपका भी दिमाग ध्यान में होना चाहिए. और इस बार सामने ही लॉन्ग ऑफ आ रही गेंद को उठाने के लिए, और ये दूसरे के लिए पलट चुके. खतरा बन सकता है ये. और दोनों के साथ हम देख सकते डीसीसी धुंधरे टीम का स्कोर है 40. ओवर की समाप्ति, यानी कि 3 ओवर खत्म हो चुके. 40 रन, लॉस ऑफ 1 विकेट.
आणि आता आपला जावई रुसलेत तो गाणी लावा डीजे म्हणजे कसा तिकडे आमचे जे बॅट्समन आहेत त्यांना सुद्धा डान्स करण्याची संधी मिळेल. आपल्याला करमणूक आहे आता बॉल टाकून नका त्यांना चाऊ यांना जरा नाचू दे वाजवा. आता चाऊ डान्स पाहिजे आता बंद सध्या थांबा डीजे आता वाजवा जावई रुसलेत. बघा करण गुरु कसे आहेत मोठे पप्पा त्याला गाणं शिकवतात आणि मोठे पप्पा सुद्धा रावेला सासरवाडला आले ना आमच्या बहिणीसोबत डायरेक्ट फेरा मारतात. त्याला माहिती आहे व्हिडिओ डायरेक्ट आणि ती हौशी आणि तो एक व्हिडिओ काढलेला आहे इकडून असं हातात पाठवतात तिकडे भाच्या सरण देतात जादूगार. म्हणून ते रावेला जत्रेला घाबरत त्याच्याकडे जादू असते ते कुठून पण निघून जातील. तो स्कोर 38 38 धाव संख्या अब 40 हो चुका माफ कीजिए गलती हुई थोड़ी पानी. निखिल पवार जीके से धुंधरे टीम का स्कोर 40. ऐसी बॉल देगा तो चटनी नहीं बनेगी तो करेगी क्या. फुल टॉस देगा तो फुल टॉल वसूल 4 नंबर. और बॉल गई है क्या दूसरी लंपायर है ना. बहुत लंबा मार लंबा फुल टॉस ही बॉल उसने दिया ना. वो एक बड़ा मौका दिया बल्लेबाज को उन्होंने और सिक्सर लगाया बल्लेबाज. यहां देखा जाए तो कुणाल ने और जीकेसी धुंधरे टीम का स्कोर पहुंचा 46 और यहां कुणाल 27 पे खेल रहे और विनायक 13 पे खेल रहे. निखिल पवार गेंदबाजी की बाउंड्री संभाल रहे. चौथा ओवर जारी है और इसके बाद जो मुकाबला है वैदई हर्षिका इलन वाकलन बनाम जय बजरंग अंडर 22 धाकटा कांदा मोठा कांदा अच्छा मोठा कांदा और सिक्सर ऑन द पिक किया मिड विकेट और कव कॉर्नर के बीच. ये बहुत ही लंबा बिग हिट 6 रन. मुखात नाव घ्या मित्रांनो. कधीही कमी तुम्हाला काही पडून देव देणार नाही है का मुखी राम पाहिजे. और सिक्सर के साथ स्कोर गया है प्रनिश 52 52 रन बोर्ड के ऊपर. 33 पे खेले कुणाल नए में आया है जो मेरे हिसाब से बैट्समैन सलामी है ना कुणाल दवने. पवार तैयार और ये उड़ाया. ये देखिए पारू की गली कश्मीर की कली गेंदबाज के दिल की जली और ऐसा मारा छक्का की हो गई खलबली. ठोको यहां क्रिकेट में छक्कों की हैट्रिक नहीं होती लेकिन आकाश चोपड़ा ऐसे कमेंटेटर है वो छक्कों को हैट्रिक कहते हैं. आदमी दिखते शांत ही होते और खेलने में देखिए गरम है. ये पकड़ना चाहिए लेकिन मुश्किल है कैच क्योंकि नो मैंस लैंड में गेंद गिर चुकी है. शॉट को जरूर खेल दिया था ऑन साइड के ऊपर और मिड विकेट के एरिया में और टीम का टोटल स्कोर पहुंचा है 60. खुद पहुंचे 41 पे यानी कि कुणाल दवने पहुंचे हैं यहां 41 और 50 बनाने के लिए कुणाल को 9 रनों की जरूरत है. चांबो ने कर अर्धशतक पूरा कर दिया था कि आज कुणाल करेगा. और ये देखिए चांबो ने लगता है युवती भोगी होंगी क्या जरा पता नहीं है लेकिन फिलहाल तो देखिए बल्लेबाज गॉन और बड़ी मछली जाल में 41 रनों की बेमिसाल पारी खत्म दीजिए.
चित का ये गाना काफी फेमस हुआ था तेजाब फिल्म का। और यहाँ विकेट गॉन हो चुका है। बाहर जाने वाली गेंद के साथ उन्होंने जोरदार कट शॉट लगाने की कोशिश की, लेकिन बल्ले का बाहरी किनारा लगा और कॉट बैंड के तौर के ऊपर बल्लेबाज गॉन। नहीं, बल्लेबाज नितिन माली मैदान के अंदर बैटिंग क्रमांक 4 के ऊपर। और सिक्सर लगेगा, सिक्सर लगेगा। देखिए ऑन साइड के ऊपर स्क्वायर लेग सीमा रेखा के बाद गेंद आसमान से बातें करने के लिए सीधी वीगर पहुंची। या 66 धावसंख्या 66। छब्बीस रन आए इस ओवर में। पिछले ओवर में 20 आए, इस ओवर में 26, मतलब 2 ओवर में 46 रन आए लास्ट ओवर। धावसंख्या 66। आखिरी 6 गेंदे। ये पारी का स्लॉग हो रही। आगे आए, स्टेप आउट हुई। इस गेंद को खेला जरूर, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। और इसी के साथ लगभग देखा जाए तो टीम का स्कोर 67 67। चंबा और उनके जोड़ीदार देखिए एक दूसरे के साथ बातचीत कर रहे हैं कि आज शाम को क्या करने का, कैसा प्लानिंग बनाने का, यहां से निकलना है, शुक्रवार है। सर सभी लाइव वाले के अंदर जो होते हैं वो खतरनाक होते हैं। क्या करेंगे किसी को कुछ पता नहीं। बोलते बोलते मैसेज भेजेंगे, लेकिन बोलते बोलते शॉट काउ कॉर्नर के इलाके में चौका। अंदर बॉल मत मारो। और स्कोर हो चुका है 71 71। लास्ट 4 गेंदे शेष है। तीसरी बॉल और इस बार किनारा लग चुका है, लेकिन शॉट फंड खिलाड़ी ने गेंद को जरूर पकड़ा है। रन कोई मिलेगा नहीं है। 3 बॉल इस फर्स्ट इनिंग के लास्ट ओवर के। धावसंख्या 71 71 2 गडी मैदानाच्या बाहेर जीकेसी धुंदरे। और ये फुल टॉस थी, लेकिन टाइमिंग नहीं हो चुका है। पॉइंट खिलाड़ी है गेंद को उठाने की। एक सिंगल जरूर मिलेगा। और अंपायर बल्ले से आए इस बैट तो बल्ले से रन आ चुके हैं, यानी कि सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 73 72। और आंसर के ऊपर इस बार लोअर फुल टॉस है। टर्न किया गेंद को मिड विकेट के ऊपर, या दूसरे के लिए रनर का मौका, अंपायर आउट है। और 73 आणि आपण टॉस साठी वैदई हर्षिका इलन वाकलन वर्सेस जय बजरंग अंडर 22 मोठा खांदा दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यावं। धावसंख्या झाली ती मात्र 73 अर्थात 73। और आखिरी गेंद शेष है। अंतिम बॉल शेष। गेंदबाज हर्षल हर्षद गेंदबाजी और हर्षल माली सामने है। एक सिंगल मिलेगा। लॉन्ग ऑफ फंबल हुए जरूर। संभाल के खतरा बनेगा। ये क्रिकेट में गलती नहीं माफ करती। इसी के साथ 3 रन दौड़ के पूरा कर दिया। और 76 जीके से धुंधरे टीम
नितिन दीजे के गांव की ये टीम, यानी कि इस बार देखा जाए टीम का टोटल स्कोर है 76, 76 पे स्कोर। और जीतने के लिए यहां मुझे लग रहा है कि आई गावदेवी मोहपे टीम को 77 रनों की जरूरत है और 77 का पीछा आपको करना है तो मैदान के अंदर आना है। लेकिन इससे पहले वैदेही हर्षिका इलेवन वाकलन बनाम जय बजरंग अंडर 22 मोटा खांदा, दो कप्तानों को सूचित कर रहा हूं कि टॉस करने के लिए टॉस बॉक्स से संपर्क कीजिए। और 77 का पीछा होगा, 76 रन हो चुके। इस बार देखा जाए धुंधरे टीम का टोटल स्कोर 76 और जीतने के लिए मोहपे टीम को चाहिए 77 रनों की जरूरत है। जवळचे मित्र नेहमीच आम्हाला मानत असतात ते आमचे विष्णू गडकरीजी यांचा आपण आवाज ऐकूया या इनिंगसाठी आणि त्यांच्या वाणीवरच या मॅचचा रिझल्ट काय होईल ते ऐकूया। 77 धावांचा पाठलाग आणि कुणाल भाई यांचा आगमन बघा, चेहरा कसा टवटवीत आलेला आहे। कारण काय असतो, माणसाला एखादा संदेश आला की माणूस खुश होतोय, तसा प्रकारे मात्र आता घरी गेले, जेवले, व्हिडिओ कॉल लावले आणि आले। देवाला विनंती असेल जानेवारी लवकर संपवू। त्यानंतर कालच्या दिवसामध्ये बोरली संघ म्हणजे चांबो यांची धमाल आपण पाहिली होती आणि आज ते लॅपटॉपवर सुद्धा धमाल करतायत। म्हणजे अमित सर काय करायचं यांचं, लॅपटॉपवर बसल्यानंतर त्यांची सुद्धा धमाल असते आणि मैदानात उतरल्यानंतर धमाल असते, मग यांचं करायचं काय। आणि बोलणी चालू करू आपण यावर्षी। आणि करण गंचलकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आणि खरं तर खूप चांगला क्रिकेट काल रात्री आपण पाहिला त्यांचा। म्हणजे गावासाठी खेळायचं असताना आजार पण बघायचं नसतं आणि ते त्यांनी सर्व अर्पण केलं होतं त्या मैदानावर, हे सुद्धा आम्ही पाहिलं होतं। आणि एकत्रित येऊन खेळणं ही खूप अभिमानाची गोष्ट असते। आणि संदेश पाटील आपण पाहतो एक चांगले स्कोरर, GKC धुंद्रे संघाला नेहमी सपोर्ट। चला हर्षिका वैदे हर्षिका इलेवन वाकलन आणि जय बजरंग मोठा खांदा संघ टॉससाठी आपण दोन संघ नायक। या षटक संपण्याच्या आत तुमची हजेरी उपस्थित पाहिजे, याच्याकडे आपण दोन्ही संघ नायक लक्ष द्या, कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करत असतो, याच्याकडे आपण लक्ष द्या। 77 धावांचं भलं मोठं लक्ष उभं केलं होतं GKC धुंद्रे संघानं। आणि आमचे खरं तर GKC धुंद्रे संघ म्हटला की आमचे प्रवीण पाटील या संघामध्ये आपण पाहतो
पहिला चेंडू आडव्या बॅट ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. वाईडिश लॉंगर आणि मिड विकेट मधून एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा पार चौकार. खरं तर आपण पाहतो या ठिकाणी आपल्या संघाला नेहमी सपोर्ट असं रमेशजी भोईर क्रिकेटचे चाहते ज्याच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकला तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे क्रिकेटचं खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे. हे असणं खूप गरजेचं असतं. स्वागत केलंय गोलंदाजाचं चौकार आणि खरं तर जशाच तसं उत्तर देत असताना फलंदाजाला आपण पाहिलं हर्षद पाटीलला आपण पाहतोय आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेरच्या बाजूने वळतोय म्हणजे इनस्विंग गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे 77 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट सेफ नसतं. गोलंदाज पुन्हा एकदा नितीन मालीला आपण पाहतोय. खरं तर पंचांकडे अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि डॉट चेंडूची सांगत आहोत असताना डॉट चेंडू जेवढे डॉट चेंडू तुम्ही खेळाल मैदानाच्या आतमध्ये कारण 77 धावा कमी नाही आहेत. सचिनजी लांडे ज्यांच्या माध्यमातून खरं तर एस एस स्पोर्ट्सचे सर्व सचिनजी लांडे यांच्या माध्यमातून हर्षदला जर 50 धावा ठोकल्या तर 5,000 रुपये रोख रक्कम असेल. खरं तर प्रणेश पाटील यांच्याकडे जमा झाले जिपेला. खांदा संघाचा संघ नाही का आपण टॉससाठी या पंचांचा इशारा इट्स वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव इथून मिळेल. खरं तर फलंदाजी करत असताना मोपे संघाला खांदा संघाचा संघ नाही का आपण टॉससाठी या वाकलन संघाचा संघ नाही या ठिकाणी टॉससाठी आलाय. बघा आपणास आम्ही विनंती करतोय खांदा संघ या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू पडण्याच्या आत तुम्ही टॉससाठी या. षटक पहिलं नितीन मालीचा जबरदस्त कमबॅक करतोय. लोअर फुलटा चेंडू आडव्या बॅटनं मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एका टप्प्यानं चेंडू उचलला जाईल तोपर्यंत फक्त त्या ठिकाणी धाव मिळेल. एक सिंगल डबलनं खरं तर इथून तुमचं काम बनणार आहे. सावध सुरुवात खरं तर केली आहे फलंदाजी करीत असताना मोपे संघानं. आणि आता पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर कसं कमबॅक करायचं पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपली दादागिरी कशी दाखवायची हे त्यानं दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना. नितीन माळी आपण पाहतोय स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणीही नाही आहे. गॅपमध्ये चेंडू जाईल का जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवर मिळतील. आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली 8च्या घरामध्ये. सत्याहत्तर धावांचं खरं तर इथून टार्गेट चेस करत असताना सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य दिलं जात आहे मोपे संघाकडून. चांगली रणनीती चांगलं प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाजांना आपण पाहतोय नितीन माली. आणि हा चेंडू आपण जर पाहिला तर खरं तर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. शरीर बॅटची एज आहे का येस आणि बॅटच्या स्वरूपामध्ये का होईना धावा येत आहेत 4 आणि या 4 धाव्याच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या धावसंख्येवर. तर टॉस केला जाईल 2 संघामध्ये. वाकलन विपक्ष मोठा खांदा करण घनसोलकर वैदेही हर्षिका 11 वाकलन आणि जय बजरंग मोठा खांदा या 2 संघामध्ये आपण टॉस करतोय. करण घनसोलकर
खरं तर गावदेवी आंबिवली संघाच्या अष्टपैलू खेळाडू जय बापदेव क्रिकेट संघाला नेहमी त्यांचा सपोर्ट असतो. टॉस येस पहिलं षटक आपण पहिलं ज्या षटकामध्ये खरं तर एकूण 12 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी नितीन माळीची राहिली. फलंदाजांना रोखण्याचं काम केलंय आणि आत्ता मात्र 77 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे तुम्हाला. आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या बिनगडी बाद असताना 12. ऋतिक माली आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. जिथे यानंतरचा सामना आपण पाहू वैदेही हर्षिका 11 वाकलन आणि जय बजरंग अंडर 22 मोठा खांदा या दोन संघामध्ये 5 षटकांची लढत असेल. कंपल्सरी चेसिंग आहे आणि कंपल्सरी ड्रेसिंगसुद्धा असेल. याच्याकडे आपण लक्ष द्या संघनायक. आम्ही नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचत असतो नेहमी. 12 धावा धावपलकर आपल्याला पाहायला मिळतील. ऋतिक माली आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आता 3 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. याचा अजूनही फायदा तुम्हाला उचलावा लागेल कारण सलामीच्या दोन्ही फलंदाजांना जर पायाभरणी केली चांगली धावसंख्या उभी केली 2 षटकामध्ये तर निश्चित तुम्ही चेसिंग करत असताना 77 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला यश येणार. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक जरूर पोचलाय चेंडूपर्यंत. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने खरं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या धावसंख्येवर. 14 धावा आपण पाहतोय धावपलकावर. अजूनही खरं तर मोपे संघाची ही जमेची बाजू असेल कारण एकही फलंदाज अजूनही बाद झाला नाही आहे. म्हणजे कॉन्फिडन्सनं ही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चाललेली आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक माले दुसरं षटक फेकताना आपण पाहतोय. बॅटच्या मधोमध आलाय आणि चेंडू जाईल सीमा पार. वाईडिश लॉगॉनच्या डोक्यावरतून सीमा पार. दणदणीत षटकार. खरं तर आपण पाहतोय मंगेशजी गायकर भिंगारवाडी यांच्या माध्यमातून खरं तर 3 षटकार जर ठोकले तर 1000 रुपये कॅश प्राईज असेल. आणि रमेशजी भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक षटकाराला 500 रुपये. आणि साई स्पोर्टचे सर्वा एस एस स्पोर्टचे. आणि पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेटला. एक फटका आपण पाहिलाय वाईडिश लॉंगॉनला आणि दुसरा फटका आपण पाहतोय मिड विकेटला. बॅक टू बॅक हा दुसरा दणदणीत षटकार. सर्वा सचिनजी लहाने यांच्या माध्यमातून जर 50 धावा फलंदाजांना ठोकल्या तर 5000 रुपये रोख रक्कम. आणि खूप सारे पारितोषिक या सामन्यामध्ये लागले गेले. म्हणजे क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे ह्या व्यक्तिमत्वांचा आपण सन्मान करूया. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. धावांचा विचार केला तर धावा आपण पाहिल्या तर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजांना आता मानसिक दडपणाखाली आणण्याचं काम करतोय फलंदाज. 26 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. 26 धावापर्यंत पोहोचला. 21 चेंडूमध्ये अजूनही 51 धावांची गरज आहे. जर अशी फलंदाजी राहिली मैदानाच्या आतमध्ये तर सामना निश्चित सोपा होताना आपण पाहू शकाल. हर्षद पाटीलला आपण पाहतोय आक्रमक बनलाय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून. दुसऱ्या बाजूनं प्रत्येक पवारला आपण पाहतोय 1 चौकाराच्या मदतीनं 6 धावांचं योगदान त्याचं राहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक माली. पुन्हा एकदा मोठा फटका बॅटच्या मधोमध आलाय. तिसरा षटकार ठोकलाय फलंदाजानं. जिथे हर्षद पाटीलला आपण पाहतोय बॅक टू बॅक हा तिसरा षटकार हर्षदच्या बॅटमधून. आणि
ज्यांच्या माध्यमातून खरं तर 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आणि रमेशजी भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज लावलं होतं. आणि खरं तर या संघाचे पॅकर आहेत रमेशजी भोईर साहेब. जबरदस्त क्रिकेटची पॅकिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आणि आपल्या खेळाडूंचा खरं तर मानसिक मनोबल वाढवण्याचं काम केलं जात आहे. या षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरकली आहे 32 या धावसंख्येवर. 20 चेंडूमध्ये आता 45 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. मैदानाच्या आतमध्ये सांगतोय फलंदाज हर्षद पाटील. खरं तर आता आक्रमक बनलाय फलंदाज. आक्रमक इरादे मैदानाच्या आतमध्ये हर्षदनं दाखवलेत. आता तो सांगतोय की मैदानाच्या आतमध्ये जशाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत. कारण क्रिकेट हा खेळच असा असतो की कधी पाहिजे इधर तर कधी पाहिजे उधर. आता मात्र मानसिक दडपण आलंय गोलंदाजावर. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. प्रेशर साफ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघावर आपल्याला पाहायला मिळतोय. कारण बॅक टू बॅक 3 षटकार ठोकल्यानंतर कुठेतरी त्याचे मनसुबे उद्ध्वस्त केलेत या फलंदाजानं हर्षदनं. जबरदस्त फलंदाजी. 3 षटकार 1 चौकार. एकटा नडतोय मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस गुडघ्याचा वापर केलाय. वाईडिश लॉंगॉनला टार्गेट केलंय. चेंडू जाईल. हा 4था षटकार हर्षद पाटीलच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग. मात्र सर्वांची मनं जिंकली आहे. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. आता मात्र दोंदरे संघ आता प्लॅनिंग करावी लागेल. एक चक्रव्यूह रचावा लागेल आणि त्या चक्रव्यूहमध्ये या हर्षद या फलंदाजाला तुम्हाला खरं तर फसवावं लागेल. पुन्हा एकदा गुडघ्याचा वापर जरूर केला होता. स्लोवर पद्धतीचा चेंडू पिक करता आला नाही आहे आणि लेग बायचा इशारा पंचांचा जरूर आलाय. आणि इथे मात्र हा लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आणखी ॲड केली जाईल. जिथे हर्षद पाटील 40 धावा आपण पाहतोय धावफलकावर. सामना खरं तर सोपा केलाय 2 षटकामध्ये. मी तर म्हणेन येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची अद्यापी गरज जिंकण्यासाठी. 2 षटकांचा आपण विचार जर केला तर हर्षदनं काय जबरदस्त फलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 27 धावा. 40 धावापर्यंत पोहोचले 2 षटकामध्ये. आणि येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची अद्यापी गरज पोइंजेस संघाला. फलंदाजांना रोखावं लागेल. गुलंदाजीच्या मार्कवर नितीन माली आलाय पुन्हा एकदा. पहिलं षटक ज्यानं फेकलं होतं 12 धावा खर्च केल्या होत्या. कारण मित्र म्हणेल मोपे संघाची ही जमेची बाजू असेल. कारण एकही फलंदाज अजूनही बाद झाला नाही. 40 धावांची ही पार्टनरशिप. खरं तर तुम्हाला सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर इथून ही पार्टनरशिप तोडावी लागेल. चक्रव्यूह रचावा लागेल. चांगली गोलंदाजी दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 3रं षटक मांडल्यानंतर 5 षटकामध्ये निर्णायक षटक असतं आणि ते निर्णायक षटक पुन्हा एकदा नितीनच्या हाती सोपवलं गेलं. 18 मध्ये अजूनही 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. या सामन्यामध्ये काय घडणार? या निर्णायक षटकामध्ये नितीन माली किती धावा खर्च करणार? जास्त वेळ घेऊ नका बघा मित्रांनो. फास्ट क्रिकेट खेळा. अजूनही 2 सामने पेंडिंग आहेत. याची आपण नोंद घ्या. नितीन मालीला आपण पाहतोय आता विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. भेदकता दाखवावी लागेल. पहिला चेंडू आपण पाहिलाय. लेग स्टिकच्या बाहेरून जातोय. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव खरं तर इथून जोडली जाईल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 या धावसंख्येवर. 41 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. चांगली फलंदाजी मैदानाच्या प्रत्येक विचार जर आपण केला अजूनही 12चा रन रेट च्या सरासरीने तुम्हाला धावा कुटावे लागतील. फुलटॉस चेंडू. आता आमंत्रण दिले फलंदाजाला आणि ते आमंत्रण स्वीकारले फलंदाजानं आणि चेंडूला धाडलाय मिड विकेटच्या डोक्यावरून गगनभेदी
दणदणीत षटकार. आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय हर्षद पाटील मैदानाच्या आतमध्ये आक्रमक तांडव नृत्य करतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडू त्याचा सोडलेला झेल आणि त्या झेलची किंमत मोजतोय धुंद्रे संघ. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 47 या धावसंख्येवर असे चेंडू जर त्याला फेकाल तर निश्चित पनिशमेंट करेल. आणि ते आक्रमण मैदानाच्या आतमध्ये 17 चेंडू आणि 30 धावांची बारदार खेळी करतोय मैदान. 30 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वाईड इश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. आता सिंगलला सुद्धा त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाते. एका धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 48 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. समीकरण सिंगल डबलनं सुद्धा इथून बदलेल. 16 चेंडूमध्ये आता 29 धावांची गरज आहे. आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्याला साथ देतोय फलंदाज आपण पाहतोय प्रतीक पवार. प्रतीक पवारसाठी हा चेंडू म्हणजे एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एकामेकांना दिलेली हे साथ आपण पाहतोय. कारण प्रतीकला माहिती आहे हर्षदच्या बॅटमधून मोठे फटके येतात त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम करतोय. सिंगलला फक्त स्ट्राईक रोटेशन केले जाते. 15 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. आता या सामन्यामध्ये कमबॅक कोण करेल. एखादा विकेट आला तर मात्र धुंद्रे संघ या सामन्यामध्ये कमबॅक करेल. एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करताना आपण मोपे संघाला पाहू शकाल. 15 मध्ये 28 धावांची अद्याप ही गरज आहे. नितीन मालीच्या पहिला चेंडू आपण वाईट पाहिला त्यानंतर एक षटकार त्यानंतर 2 सिंगल धावा सुद्धा पाहायला मिळाल्या. आणि या षटकामध्ये खरं तर सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला पूर्णपणे कमबॅक करावा लागेल. धावा रोखाव्या लागतील. टिचून मारा करावा लागेल. हा चेंडू आपण पाहिला फुलटॉस चेंडू फायदा उचलू शकला नाही आहे. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न तिसऱ्या पंचांची मागणी जरूर केली. हाईट फॅक्टरसाठी तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली आहे पंचांनी. पाहूया कशा प्रकारे हा चेंडू असेल आणि इथून जो पण निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 24 लाईव्हच्या माध्यमातून खरं तर हे संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांच्या टीमचं सुद्धा आपण स्वागत करूया. तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी खरं तर घेतली गेली आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि आता मात्र हा चेंडू डॉट येईल. आणि खरं तर डॉट चेंडू आल्यानंतर आता डॉट चेंडू फेकावे लागतील. जर JKC धुंद्रे संघाला जर या सामन्यामध्ये जिंकायचा असेल तर. रिव्ह्यू पंच कोणाचा होता. बॅटिंग टीमचा होता का. येस. आणि रिव्ह्यू संपलेला आहे. नो साठी रिव्ह्यू आमच्याकडे उपलब्ध होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का. नो मॅच लँडला चेंडू पडेल. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत. आणि थोडं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घडत असताना धुंद्रे संघाच्या माध्यमातून 2 धावा इथून मिळतील. या 2 धावेच्या मदतीने 51 या धावसंख्येवर खरं तर धावफलक जाऊन पोहोचलाय. खरं तर 2 षटकामध्ये सामना सोपा केला होता मोपे संघाच्या या 2 फलंदाजांना. हर्षद प्रतीक ही पार्टनरशिप खरं तर तोडावी लागेल. 13 चेंडू आणि 26 धावांची गरज अद्याप जिंकण्यासाठी. सामना खरं तर अजून संपलेला नाही आहे. आणि जे प्रेक्षक ऑनलाईन घर बसले आपल्या संघाला सपोर्ट करतायत प्रेक्षक ऑनलाईन जोडले त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. रोमन ट्रॉफी 2026 मध्ये. आडव्या बॅटनं ऑन साईडला पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू जाईल. मिड विकेटच्या टोक्यावरतून सीमा पार दणदणीत षटकार.
थँक्यू व्हेरी मच. आता मात्र एका पाठोपाठ 15 चेंडूमध्ये 46 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारतोय. मैदानामध्ये हाहाकार माजवलाय, तांडव नृत्य मैदानाच्या आतमध्ये. खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर थोडं परिस्थिती वेगळी होती, पण दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा आल्या 27, त्यानंतर त्यांचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं मनोबल वाढलं या दोन्ही फलंदाज हर्षद आणि प्रतीक. ही पार्टनरशिप सध्या आपण पाहिली. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57च्या घरामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. हालात कितने भी खराब हो, हार मानने के बजाय उनको बदलने का प्रयास करो. आणि ते बदलण्याचा प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज. आणि खरं तर त्या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आमचे अजूनही 8 फलंदाज सेफ आहेत आमच्या तंबूमध्ये, डगआउटमध्ये. हे सुद्धा त्यांना माहिती आहे. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सामना सोपा केलाय या दोन्ही फलंदाजांना. आता इथून जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल, भेदकता दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. खरं तर प्रतीक पवारसाठी सुद्धा रमेशजी भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये जरूर परिवर्तन केलं होतं. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे. आणि सिंगल धावेच्या मदतीने खरं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58 या धावसंख्येवर. 11 चेंडू आणि 19 धावेची गरज. जसे जसे डॉट चेंडू फेकतील तसं तसं प्रेशर फलंदाजी करणाऱ्या संघावर येताना आपण पाहू शकाल. पण ते डॉट चेंडू कधी येतील हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. कारण दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत आणि दोन्ही फलंदाजांना चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. आपटलेला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जातोय चेंडू. पंच द्वारकानाथ चोरगे सर आमच्याकडे वळतात की हा चेंडू खराब आहे. एक अतिरिक्त धाव खरं तर मोपे संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. एक अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 59 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 11 चेंडू आणि 18 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. सामना मी तर म्हणेन अजून संपलेला नाही आहे. दोन्ही संघ हार मानली नाही आहे की मोपे संघ अजून जिंकलेला नाही आहे. दोन्ही संघ तितके ताकदवर, दोन्ही संघ तितके बलाढ्य. स्लोवर वन, पुन्हा एकदा हा अतिरिक्तच्या धाव देऊन जाईल. हा चेंडू ऑप्टिकच्या बाहेर करण्याचा प्रयत्न केला गेला यांना, या गोलंदाजानं, आणि अतिरिक्त धाव इथून मिळली जाईल मोपे संघाला. 11 चेंडू आणि 17 धावांची अद्याप गरज. कारण अतिरिक्त धावा आता तुम्हाला वाचवाव्या लागतील. मारणाऱ्यापेक्षा वाचवणं श्रेष्ठ असतो आणि त्या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. पुलटा चेंडू जरूर फेकण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर तैनात होता. आणि एकूण जर विचार केला तर या टोटल 50 धावा कंप्लीट केलेत हर्षद पाटील याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपले बॅट वर करायचे. अभिवादन. आपण या स्पर्धेतील खरं तर दुसरं अर्धशतक आपण पाहिलं हर्षदचं, आणि पहिलं अर्धशतक आमच्या चांबोचं आपण पाहिलं होतं. बॅट दाखवायचे हर्षद आपण. आणि खरं तर सचिनजी लहाने यांच्या माध्यमातून 50 धावा ठोकणार या फलंदाजाला 5000 रुपये बक्षीस होतं. हर्षदला आपण पाहिलं. हो, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकले गेले. क्रिकेटचा कुरुक्षेत्रावरील सर्वात घातक चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. आणि या चेंडूवर जिथे सिंगल धाव होती तिला दुसरीमध्ये कन्वर्ट केलंय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये कसं करायचं याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण हर्षद आणि प्रतीकच्या बॅटमधून आपण पाहिलंय. आणि ही पार्टनरशिप खरं तर सामना जिंकून घेईल का हे सुद्धा पाहावं लागेल. कारण ऋतिक मालीच्या पहिल्या चेंडूवर सोडलेला झेल आपण पाहिला होता. आणि एकूण 10 चेंडू आणि 9 चेंडू आणि मोठा फटका बॅटच्या मधोमध आलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून टोकलाय. गगनभेदी षटकार. धम सोडलेला झेल आणि जीकेसी दुंद्रे संघ खरं तर या झेलची किंमत मोजतोय. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना मी तर म्हणेन जवळजवळ मोपे संघाच्या बाजूने झुकलाय.
कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना सोपा झाला आहे मोपे संघासाठी, कारण ही पार्टनरशिपच जिकेशी दुंद्रे संघाला तुटली नाही आहे. असं एकदा असं वाटलं तर पहिल्या सत्रामध्ये 76 धावा म्हणजे या मैदानावर पुरेशा ठरतील. मी मगाशीच म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये कुठले टार्गेट सेफ नसतं. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. आणि पहिलं दुसरं अर्धशतक हर्षद पाटीलनं ठोकलं या सामन्यामध्ये. गुडघ्याचा वापर केला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. 7 चेंडू आणि 5 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. समोर हर्षद पाटील सारखा फलंदाज, आक्रमक फलंदाज, विध्वंसक फलंदाज. यॉर्कर चेंडू फेकला गेला ऑन साईडला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. एक धाव त्या ठिकाणी सहज पूर्ण. खरं तर एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 73. या धावसंख्येवर येणारे 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. ऐकूया 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. डीजे मिड विकेटच्या डोक्यावरतून धनधनी षटकार. आणि षटकाराच्या मदतीनं सामना आपल्या अनोख्या स्टाईलनं संपवला गेलाय. जबरदस्त बॅटिंग. जर हर्षद पाटीलची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकारांची बरसात करत असताना 21 चेंडूमध्ये ज्यानं 65 धावा ठोकल्या. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट वन मॅन आर्मी हर्षद पाटील. 21 चेंडू 65 धावांची खेळी. हुकून आपल्या अनोख्या स्टाईलनं खरं तर हा सामना त्यानं संपवला. जबरदस्त बॅटिंग. आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक लावणारा हा फलंदाज हर्षद पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. आणि यानंतरचा सामना आपण पाहू. वैदेही हर्षिका 11 वाकलन आणि जय बजरंग अंडर 22 मोठा खंदा या संघामध्ये. पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहू. वाकलन विपक्ष मोठा खंदा या दोन संघामध्ये. चला हर्षद पाटील आपण या सामन्याचा सामन्यावर घेण्यासाठी स्टेजवर या आपण. हर्षद पाटील बघा रमेशजी भोईर